गावदेव बेलवडी संघ आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र खेळ करत असताना पाटील 11 ट्रॉम्बे टीम अगदी दूरवर प्रवास करून हा संघ इथे दाखल झाला आपला खेळ दाखवण्यासाठी। त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया। अगदी वेळेवर संघ दाखल झाला आमच्या समवेत जोडले गेलेत परशुरामजी पाटील सर बेलवडी, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय। गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये कंचनबाई पाळकर, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो। डीजे एसडीसी सज्ज असेल। त्यानंतर ही स्पर्धा घरबसल्या आपल्याला 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पाहायला मिळते। त्या लाईव्ह इव्हेंटच्या सर्व टीमचं आपण स्वागत करूया। 2 अंपायर सज्ज असतील द्वारकानाथजी चोरगे, त्यांचं देखील आपण स्वागत करूया। गोलंदाजीच्या भोवऱ्यावर सज्ज झालाय पाठीमागचे 2 ते 3 वर्ष खऱ्या अर्थाने ज्यांनी खऱ्या अर्थाने एक चांगला प्लॅटफॉर्म या टीमला दिला तो अजय पाटील होईल सज्ज। गोलंदाजी ट्रॅकवर स्ट्राईक एंडला आपण चेतन कोळी आणि नॉन स्ट्राईक एंडला हेमंत पाटील ही जोडी। पंचांचा इशारा येतोय, गेम इज ऑन। 5 षटकांचा सामना इथे मात्र कशी लढत दिली जाईल टाळ्या वाजून स्वागत केलं जात आहे। पहिल्या बॉलचं पहिलाच बॉल लॉफ करायचे, बॅटची लिडिंग एज, पहिल्या चेंडूवर पहिली विकेट चेतन कोळी, बॅक टू द ग्राउंड। 7:30 चालू झालेत। ओव्हर टू गितेश भाई। पहिल्या चेंडूवर मात्र पहिली मोठी विकेट गारद केली जाते। आल्या पावली मात्र चेतन कोहलीला परतीचा प्रवास करावा लागेल ही ओळख सातत्याने राहिली गेले। रायगड प्रीमियर लीगसाठी मोठ्या प्लॅटफॉर्मवर खऱ्या अर्थाने दर्जेदार षटक टाकत ज्याने 6 चेंडूमध्ये 1 धाव मात्र वाचवली गेली तो अजय पाटीलला पाहतोय, ज्याच्या नावावर 5 बाईक देखील आपण खऱ्या अर्थाने पाहतोय। या वर्षीचा परफॉर्मन्स देखील खूप चांगला राहिलाय। आत्ताचा आंबिवलीच्या नाईट स्पर्धेमध्ये त्यांनी मॅन ऑफ द सिरीजची बाईक झळकावली आणि नक्कीच त्याला साथ देत असताना संपूर्ण टीम आपण पाहतोय। आई गावदेवी 11 बेलवली टीम पहिल्या चेंडूवर पहिली विकेट अर्जित केल्या गोलंदाजा अजय पाटील। सुरुवात दमदार झाल्या, जी विकेट हवी होती चेतन कोळीची ती मिळवण्यात मात्र यश आलाय। च्या माध्यमातून आणि पहिला धक्का पाटील 11 ट्रॉम्बे टीमला आपण लागताना पाहतोय। आज चांगल्या लढती आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल। स्वर्गीय हरिश्चंद्र गडकरी स्मृती 11 रिची प्रतिष्ठान देसाई टीम त्याच्या अगेन्स्ट खेळताना आपण नेरे टीमला पाहू शकाल। तिसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल, एका साईडला असेल श्रीदत्त पातान आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र जासाई टीम आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना पाहू शकाल। आणि चौथी लढत या स्पर्धेच्या माध्यमातून आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल ती तन्मयी 11 पोसरी आणि त्याच्या विरोधात कैलासवासी श्याम स्पोर्ट रोडपाली टीम। नक्कीच या लढती आपल्याला पाहायला मिळतील। आमदार चषक 2025चा हे शानदार दमदार पर्व आपण साकार होताना पाहतोय। सतीशभाई पाटील आणि त्यांचे संपूर्ण पाठीराखे आमच्या व्यासपीठावर सन्माननीय अतिथी भरतशेठ पाटील, माजी सरपंच गुरुराम पंचत बेळवडी वारदोडी आणि सर्व ग्रामस्थ मंडळ खऱ्या अर्थाने ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्वांचा हातभार खऱ्या अर्थाने पाहतोय। बच्चूजी पवार असतील, योगेशदादा पाटील असतील, अतिशभाई माळुसरे असतील की ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही स्पर्धा सफल होण्यासाठी खूप काही योगदान देत असताना आपण या सर्व टीमला पाहतोय। पहिल्या चेंडूवर विकेट मात्र गारद केले गोलंदाजा अजय पाटीलने सुरुवात दमदार केला। आता मात्र मॅग्नेटिक पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा रीतीने खेळ खेळला जाईल हेमंत पाटील आणि अमित कोहलीला आता मात्र पूर्णपणे डाव सावरायचा या हेतूने मात्र कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल। 2 दिग्गज पंच प्रवीण पवार सर आणि द्वारकानाथ चोरगे सर असतील अंपायरच्या भूमिकेमध्ये। पुढचा चेंडू सांगडेगाव एंडकडून गोलंदाज अजय पाटील राऊंड द विकेटचा चेंडू फेकला होता। नक्कीच गलीमधना चेंडू काढायचा होता बासमध्ये आपण अमित कोहलीला पाहतोय। सलगचा दुसरा निर्धाव चेंडू इथे गोलंदाजी मार्कवर असताना अजय पाटीलचा इथे मात्र गोलंदाजी करत असताना पहिले 2 चेंडू मात्र सुरेख फेकलेत मॅग्नेटिक पॉवर प्लेच्या षटकामध्ये। इथून मोठे हल्ले चढवले जातील का? चांगला स्टार्ट इथून घेण्याचा प्रयत्न पाटील 11 ट्रॉम्बे टीम करेल का? लॉप करायचं होता, क्षेत्ररक्षक तिथे डीपला आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, तेवढीच चांगली पैकी मात्र राकेश मात्रेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय।
एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल एका धावेच्या मदतीने. तिसऱ्या चेंडूनंतर धावफलकावर एक धाव जोडली जाईल. खूप चांगली स्पर्धा खऱ्या अर्थाने एका क्रिकेटचं दैदिप्यमान सोला या क्रिकेटच्या पंढरीतून पाहत असताना आपण आमदार चषक 2025चा हे शानदार दमदार पर्व आपण साकार होताना पाहतोय. खूप चांगली स्पर्धा आणि तेवढेच बलाढ्य संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहू शकाल. ते लॉब केलाय, फटका चांगला आहे, गॅप मध्ये खेळला, चेंडू फरार होईल, सीमा रेष बाहेर येतोय, पहिला चौकार. सुरुवात मात्र दमदार करत असताना आपण हेमंत पाटीलला भेटतोय. आमचे परम मित्र शुभमजी पाटील यांचं देखील इथे आगमन होत आहे. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया. संघाची धावसंख्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना पाटील 11 ट्रॉम्बे टीम जाऊन पोहोचल्या ती 5 या अंकावर. हेमंत पाटील एक वेल एक्सपिरियन्स खेळाडू मैदानामध्ये मात्र चांगले फटके पहिल्या चेंडूवर दाखवलाय. डिप्सके प्लेटला कव्हर करत यावेळी अति वेगवान चेंडू फेकी केला, परंतु लाईन मात्र मिस पाहायला मिळाले. पंचांकडून इशारा आलाय, दॅट्स वाईट. एक धाव अवंतरच्या स्वरूपात धावफलकावर जोडली जाईल आणि एका धावेच्या मदतीने 6 धावा धावफलकावर लागल्या जातात. नक्कीच तेज तरार प्रत्येक चेंडू व्हेरिएशनमध्ये टाकण्याचा प्रयत्न सातत्याने अजय पाटीलचा नक्कीच आपल्याला पाहायला मिळत असतं. आणि नक्कीच आता थोडीशी लाईन भरकडली पाठीमागच्या चेंडूवर. इथे मात्र बाटची लिडिंग आहे, अजून एक मोठी विकेट आणि परता बॉल लागेल. हेमंत पाटील बॅक टू डग आउट. सलामीची जोडी मात्र माघारी धाडण्यात यश आलंय ते गोलंदाजा अजय पाटीलला. सातत्याने अजय पाटीलचा विचार करायला गेलो, खूप चांगला प्रवास यावर्षी देखील त्याचा राहिलाय. परफॉर्मन्स आपण पाहिला गेला, ताबडतोब परफॉर्मन्स पहिल्या षटकामध्ये नक्कीच थोडंसं पलटवार करत असताना, थोडंसं वरचढ ठरत असताना आपण गोलंदाजी करत असताना गावदेवी बेलवली टीमला पाहतोय. पहिल्या षटकामध्ये संघाची धावसंख्या 6 या अंकावर. पहिल्या चेंडूवर हेमंत कोहलीच्या बॅटमधून चौकार जरूर पाहायला मिळाला, परंतु दुसऱ्या चेंडूवर मात्र कमबॅक करत नक्कीच परतावा लागलाय ते हेमंत पाटीलला. आता तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे फलंदाज मैदानात असतील. अमित कोहली आणि नीरज तुर्भेकरला आता चांगला खेळ करावा लागेल. किमान 5 षटकं कांचन सर 50 ते 60 धावा धावफलकावर येणं गरजेचा. कारण धावपट्टीचा विचार करायला गेलो तर नक्कीच जेवढी गोलंदाजीसाठी पोषक धावपट्टी आहे तेवढीच बॅट्समनसाठी देखील पोषक धावपट्टी आहे. आणि नक्कीच आता इथे कमबॅक करेल का ट्रॉम्बे टीम. ते लॉप करायचं होतं, वेगाने हुलकावणी घातली, थोडंसं स्लोवर चेंडू या चेंडूवर पाहिला गेला, निर्धाव येतोय. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपतोय. पहिल्या सत्रामधील संघाची धावसंख्या बॅटिंग करत असताना ट्रॉम्बे टीम जाऊन पोहोचल्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 या अंकावर. औडारी गावदेवीला वंदन केले जाते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. DJSDCच्या माध्यमातून खूप चांगलं संगीत प्रेक्षकांचं मनोरंजन इथे केलं जात आहे. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. पहिल्या षटकामध्ये 1 चौकार, 2 सफलता आणि नक्कीच 3 सिंगल डब्बा आपल्याला 2 सिंगल डब्बा आपल्याला नक्कीच पाहायला मिळाल्या. 6 धावांवर धावफलक थांबलाय आणि दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात होईल तसा छोटा पाक बडा धमाका सातत्याने या गोलंदाजांनी देखील प्रभावित केलाय. तो प्रणित गायकर होईल गोलंदाजी ट्रॅकवर. काल देखील बातांच्या टुर्नामेंटमध्ये खूप चांगला अर्ध्या खेळाडूने संघ दाखल झाला आणि खूप चांगला परफॉर्मन्स त्यांनी त्या टुर्नामेंटमध्ये दिला. आणि ती सुरुवात भद्रा मैदानामध्ये करत असताना प्रणित गायकरला पाहतोय.
नक्कीच ज्या संधी प्रणितला मिळत असतं त्या संधीचं जो सोनं सातत्याने करत असतं. तिथे संघाला गरज आहे एक चांगल्या षटकाची, तिथे तो चांगलं षटक त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतं. पहिला चेंडू अतिवेगवान फेकी केला, परंतु अमित कोहलीच्या बॅटमध्ये आला नाही आणि पहिला निर्धाव चेंडू येतो. इथे लॉब केलाय, फटका फसलाय, षटरक्षक जज करेल की नाही, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू मात्र अडवला जातोय. 2 धावा कंप्लीट इथे केल्या जातात. आकाश पवार होते तिथे क्षेत्ररक्षण करत असताना नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा तिथे वाचवल्या जातात. 2 धाव्याच्या मदतीने 8 धावा धावफलकार लागल्या जातात. आता मात्र गिअर चेंज करणं खूप इम्पॉर्टंट असेल ते मात्र पाटील 11 ट्रॉम्बे टीमला, कारण समोर तेवढाच ताकदीचा संघ करतोय. किमान 5 षटकामध्ये 50+ धावा धावफलकावर येणं अपेक्षित असतील त्या मात्र पाटील 11 ट्रॉम्बे टीमला. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्ची घातल्यात. प्रणित गायकरला आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय. मॅग्नेटिक पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळत असताना जर व्यूहरचना आपण पाहिली गेली अमित कोहलीसाठी एक अगदी लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन आणि एक डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात केला. इथे आडव्या बॅटने खेळायचं होता. वेगवान चेंडूची फेकी मात्र सातत्याने प्रणित गायकरची ओळख करायला प्रत्येक चेंडू वेगळ्या व्हेरिएशनमध्ये टाकण्याचा मानस त्याचा देखील सफल होत आहे. गुडलेन स्पॉटवर हा चेंडू टेक ऑफ केला होता. अतिरिक्त उचली या चेंडूवर आपल्याला पाहायला गेलेली आणि अजून एक निर्धाव चेंडूची सांगता होताना आपण पाहतोय. पहिल्या 9 चेंडूंचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 8 या धावसंख्येवर ट्रॉम्बे टीमच्या माध्यमातून. यावेळी लॉफ केलाय, फटका फसलाय. अभिषेक येईल चेंडू खाली, झेल सोडणार नाही, चुकी करणार नाही, वेल जज करत एक टिपला जातोय चांगला झेल आणि इथे मात्र अंत होईल तो अमित कोहलीच्या पारीचा. नक्कीच शिवरायांना वंदन केलं जातं SDCच्या माध्यमातून. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. इथे मात्र नक्कीच थोडीशी लढखडत पारी आपल्याला पाहायला मिळते. पाटील 11 ट्रॉम्बे टीमची सलामीवीर स्वस्तात माघारी परतल्यानंतर थोडासा दबाव नक्कीच मधल्या फळीच्या या फलंदाजांवर येताना आपण पाहतोय. संघाची धावसंख्या 8 या अंकावर रोखून धरले. गोलंदाजी मार्कवर असणाऱ्या गावदेवी बेलवली टीमने सातत्यपूर्ण कामगिरी गुणवत्ता आपल्यामध्ये भरले आणि ती गुणवत्ता सादर करत असताना प्रणित गायकर मात्र एकापेक्षा एक चांगले चेंडू मात्र मैदानामध्ये टाकत असताना आपण पाहतोय. दिनेश पाटील आणि नीरज तुर्भेकर ही जोडी मैदानात असेल. पहिल्या 3 आघाडीच्या फलंदाजांना बाद करण्यात यश आला. इथे चांगला फटका, पॉइंट आणि गल्लेच्या मधोमध चेंडू फरार झालाय. सीमारेषेबाहेर येतोय दर्जेदार चौकार. आदरणीय काशीनाथजी मालुसरे यांचं इथं आगमन झालंय. मी या क्रिकेट मंचावर त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. काशीनाथजी मालुसरे, लोणिवली. पहिल्या वर बॅटचा पेस खोलत अप्रतिम फटका पाहिल्या बेलाला दिनेश पाटीलच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 12 या अंकावर. इथे मात्र आउटसाइड आउटस्टंप इथे पाहायला मिळाला. अगदी शरीरापासून दूर ठेवला चेंडूला. नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिल्या 2 षटकांचा वाजवी खेळ संपतोय. पहिल्या 2 वाजवी षटकामध्ये 2 फक्त स्कोरिंग फटके पाहायला मिळाले, 2 चौकार पाहायला मिळाले आणि संघाची धावसंख्या पोहोचल्या 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. बॅटिंग करत असताना ट्रॉम्बे टीम जाऊन पोहोचल्या ती 12 या अंकावर. धाबा आणि दुसऱ्या षटकामध्ये देखील प्रणित गायकरच्या 6 धाबा आपल्याला पाहायला मिळाल्या. 12 धाबा धावफलकावर लागल्या जातात. देखील जिथून मात्र गेअर चेंज करणं खूप इम्पॉर्टंट असेल ते मात्र आता ट्रॉम्बे टीमला पहिल्या 2 षटकामध्ये वर्चस्व जरूर राखलाय. घरच्या मैदानाचा पुरेपूर अभ्यास करत नक्कीच चांगली गोलंदाजी मैदानामध्ये साकारल्या
त्या आई गावदेवी क्रिकेट संघ बेलवली टीमने रोखून धरले. ट्रॉम्बे टीमच्या सलामीवीर असतील. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज अमित कोहलीला देखील तंबूला जावं लागले आणि पुन्हा एकदा तिसरं षटक अजय पाटीलचा यावेळी लॉफ केलाय. फटका पोचलाय. जज केलं जात आहे आणि सुरेख झेल टिपात अजून एक दे धक्का असेल पाटील 11 ट्रॉम्बे टीमला. त्यांचं संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. त्याचं देखील आपण स्वागत करूया. खूप चांगलं योगदान त्यांचं देखील क्रिकेट क्षेत्रासाठी असतं. पहिल्या चेंडूवर पहिली सफलता मिळवत असताना अजय पाटील मात्र आपली दादागिरी स्पष्ट मैदानामध्ये दाखवतात. आपली ओळख, आपली गुणवत्ता, आपला क्लास मात्र मैदानात दाखवत असताना ट्रॉम्बे टीमला अक्षरशः रोखून धरलाय. एकही फलंदाज मात्र आपला परीने चांगला खेळ करू शकला नाही. एखाद्या फलंदाजाला आता मध्ये उभं राहावं लागेल. चांगली इनिंग खेळावी लागेल. इथे फटका चांगला आहे. गॅप मोठी आहे. चेंडू मात्र जाईल गोळीच्या वेगाने सीमा रेष बाहेर येतोय. चौकार. ताकदवान स्ट्रोक आपण कव्हरच्या दिशेने अप्रतिम फटका पाहायला मिळाला. सुधीर कोळीच्या बॅटमधून नक्कीच ऑपरेशन नाही फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल. पहिल्या सत्रामध्ये खेळ करत असताना ट्रॉम्बे टीम जाऊन पोहोचल्या. तिसरं षटक मार्गस्थ असताना 16 या अंकावर 3 स्कोरिंग शॉट नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. एक फटका अहमद पाटीलच्या बॅटमधून पाहिला. त्यानंतर दिनेश पाटीलने एक चौकार लगावला आणि नक्कीच सुधीर कोळी देखील चौकाराने सुरुवात करत असताना खूप चांगलं स्कोरिंगचं काम आपल्याला कांचनबाई पाळकर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. त्याचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया. अजय पाटील दर्जेदार गोलंदाजी पैकी अगदी गुंडले स्पॉटवर चेंडू टेक ऑफ केला. अतिरिक्त उचली या चेंडूवर होते. नक्कीच सुधीर कोळीच्या बॅटमधून चेंडू आला नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता होता. 3 चेंडू फेकी केलेत अजय पाटीलने, ज्यामध्ये पहिल्या चेंडूवर विकेट संपादन केली. त्यानंतर चौकार पाहायला मिळाला आणि या तिसरा चेंडू मात्र निर्धाव येत असताना चांगली सुरुवात इथे मात्र गावदेवी बेलवली टीमची आपण होताना पाहतोय. खूप चांगली स्पर्धा. आमदार चषक 2025 सन्माननीय आमदार पडवेलचे दमदार आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या नावाने ओळखणारी ही स्पर्धा खऱ्या अर्थाने सन्मानाची, अभिमानाची, नक्कीच त्याच्यावर गर्व असेल ते पत्र तमाम बेळवळीकरांना. इथे मात्र वेगळं व्हेरिएशन करायचं होतं. अतिरिक्त उचली पंचांनी पाहिली आणि पंचांचा इशारा आलाय दॅट्स अ वाईट आणि एक धाव अवंतरच्या स्वरूपात धावफलकावर जोडली जाईल आणि एक धावेच्या मदतीने 17 धावा. तिसरं षटक मार्गस्थ असताना इथून चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. एखाद्या फलंदाजाला मैदानात उभं राहणं खूप इम्पॉर्टंट झालं आहे ते पाटील 11 ट्रॉम्बे टीमसाठी. कारण धावा येणं खूप इम्पॉर्टंट आहे. मैदान मोठं आहे. मैदानामध्ये धावा येणं आता गरजेचं आहे. इथे मात्र बॅटची लिडिंग एज. चेंडू गोळीच्या वेगाने सरळ जाऊन धडकलाय. लॉंग स्टॉपला येतोय अजून एक चौकार. राजाला आणि सह्याद्रीच्या छापाला वंदन मात्र इथे केलं जात आहे. या शिवरा राजाला आणि वंदन केलं जातं ही सातत्याने ओळख राहिली LDCची. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. चौकार येतो आणि चौकाराच्या मदतीने 21 धावा ऑनबोर्ड. धावांचा ओघ चालू झालाय. धावा येणं अपेक्षित आहे. अशा वेळी मात्र फटका पसलाय आणि अजून एक मोठी विकेट. सुधीर कोहली बॅक टू टकआउट.
नक्कीच अजय पाटील फेमस खऱ्या अर्थाने झालाय तो रायगड प्रीमियर लीग पासून सातत्यपूर्ण कामगिरी आपल्या टीमसाठी नक्कीच खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन त्याचा गोलंदाजी असेल फलंदाजी असेल आणि त्याच जोरावर खऱ्या अर्थाने 5 मॅन ऑफ द सिरीजच्या बाईकचा मिळवणं म्हणजे कोणाचंही काम नाही. त्यासाठी मेहनत खूप इम्पॉर्टंट आहे. प्रॅक्टिस तुम्हाला नक्कीच एक चांगला खेळाडू घडवतो आणि ती प्रॅक्टिस करत असताना मात्र जी साथ खऱ्या अर्थाने जे खेळाडू देतात त्यांचं देखील आभार. त्यामध्ये त्यांचं देखील नक्कीच सिंहाचा वाटा असेल. 21 धावा धावफलकावर सुधीर कोहलीने मात्र दमदार सुरुवात केली होती परंतु जास्त वेळ मैदानामध्ये थांबू शकला नाही. यावेळी कव्हरच्या डोक्यावरून खेळलात. चेंडू मागे राकेश येतोय परंतु चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल सरळ सीमारेषे बाहेर येतोय संघर्षमय चौका. चार वेळा खऱ्या अर्थाने पडवेलचा आमदार होण्याचं भाग्य लाभलं ते आहे प्रशांतदा ठाकूर आणि त्यांच्या नावाने ओळखली जाणारी हे आमदार चषक 2025चा हे शानदार दमदार आपण पर्व साखर होताना पाहतो या क्रिकेटच्या पंढरीमध्ये. पहिल्या 3 षटकामध्ये पहिल्या 2 षटकामध्ये 12 धावा होत्या. या षटकामध्ये तब्बल 13 धावा मोजल्या त्या गोलंदाज अजय पाटीलने. अशा एकूण 25 धावा पहिल्या 3 षटकामध्ये धावफलकावर लागल्या जातात. आता शेवटचे 2 स्लॉगवरची षटकं कोणाच्या बाजूने येतील. इथून मात्र अभिषेक चोरगे चांगली गोलंदाजी करेल का की इथून मात्र मोठे फटके दाखवले जातील. बॅटिंग करत असताना शुभम पाटील आणि दिनेश पाटीलच्या माध्यमातून प्रत्येकाने एकेकी चौकार नक्कीच दाखवलाय परंतु या मैदानात आता मात्र कोणाची दादागिरी स्पष्ट आपल्याला पाहायला मिळेल. बेलवली की ट्रॉम्बे टीम कोण संघर्षमय विजय संपादन करेल. यावेळी लॉफ केलं ऑन साईडला अलॉंग द कार्पेट. चेंडू थोडासा कंबल होतोय. आकाश पवार एकाच्या बदल्यात 2 धावा तिथे कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावेच्या मदतीने 27 धावा ऑन बोर्ड लागताना पाहतोय. तिसऱ्या षटकामध्ये हव्या तशा धाव्या नक्कीच झाल्या. थोडंसं बल नक्कीच दिलं बॅट्समन सुधीर कोहली आणि शुभम पाटील परंतु इथे या 2 फलंदाजांना आता चांगली बॅटिंग मैदानात करावी लागेल. यावेळी समोरच्या दिशेने खेळलात अलॉंग द कार्पेट हा फटका खेळलाय. एक धाव मात्र मिळेल ती बॅटिंग करणाऱ्या पाटील इलेव्हन ट्रॉम्बे टीमला आणि एका धावेच्या मदतीने 28 धावा धावफलकावर लागल्या जातील. नक्कीच इथून मोठे फटके येणं अपेक्षित असतील आता मात्र ट्रॉम्बे टीमला कारण पहिल्या 3 षटकांमध्ये आपण चौकाराच्या वगळता एकही मोठा फटका मात्र पाहायला मिळाला नव्हता. आता मात्र हे 2 फलंदाज कशा रीतीने खेळ करतील. स्ट्राईक एंडला आपण शुभम पाटीलला पाहतोय. यावेळी तिथे क्षेत्ररक्षक डीपला चांगलं क्षेत्ररक्षण झालं परंतु शेवटच्या क्षणाला थोडंसं कंबल झाला आणि प्रणित होतं तिथे. 2 धावा एकाच्या बदल्यात कंप्लीट केल्या जातात. 2 धावेच्या मदतीने संघ पुढे सरकला. संघाची धावसंख्या 30 या अंकावर. या एक धावा तुम्हाला खूप इम्पॉर्टंट असतात त्यामुळे स्ट्राईक रोटेट देखील होतं. एखादा मोठा फटका इथून आला तर मात्र जे स्ट्राईक रोटेट होते त्याचा पाल्ली तुम्हाला नक्कीच समजाल. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळल्यात. आकाशे चेंडूखाली डायरेक्ट पैकी चांगली होती परंतु कलेक्टिंग खरे पाहायला मिळालं. नक्कीच धोका झाला असता बॅटिंग करत असताना शुभम पाटीलच्या पारीला परंतु कलेक्टिंग खराब पाहायला मिळाले. अभिषेकच्या माध्यमातून 1 धाव येतील. नक्कीच पहिल्या चेंडूवर 2 धाव दुसऱ्या चेंडूवर 1 धाव त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर देखील 2 धावा आणि चौथ्या चेंडूवर देखील 1 धाव. आतून इथे मोठे फटके येणं खूप इम्पॉर्टंट झालं आहे ते ट्रॉम्बे टीमला. 31 धावा ऑन बोर्ड. अभिषेकचा हा बॉल बॅकफुटला जाऊन पंच चढवायचा होता बॅट्समन दिनेश पाटीलला परंतु बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क येत ना आणि अजून एक निर्धाव चेंडूची सांगता होता. एक निर्धाव चेंडू मात्र दबाव वाढवत चाललात ते मात्र पाटील इलेव्हन ट्रॉम्बे टीमवर. शेवटचा चेंडू असेल या 4थ्या षटकामधील. गोलंदाज अभिषेक सज्ज होता. ते लॉप करायचं होता परंतु फारसा संपर्क झाला नाही आणि 4थं षटक समाप्त होत आहे. 4 षटकांचा खेळ संपतोय. संघाची धावसंख्या बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये पाटील इलेव्हन ट्रॉम्बे टीम जाऊन पोहोचल्या 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 31 या अंकावर.
मी विनंती करेन स्वर्गीय हरिश्चंद्रजी गडकरी रिची प्रतिष्ठान देसाई आणि जय हनुमान नेरे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक केली जाईल. स्वर्गीय हरिश्चंद्रजी गडकरी रिची प्रतिष्ठान देसाई आणि जय हनुमान नेरे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. तर नक्कीच चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळेल. ते गोलंदाजी करत असताना आई गावदेवी बेलवली टीमच्या माध्यमातून 4 षटकांचा खेळ संपला. 31 धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना आपण शुभम पाटीलला पाहतोय. वैयक्तिक 3 चेंडूमध्ये 7 धावांचे योगदान शुभमने दिले. त्यानंतर दिनेश पाटीलचा विचार करायला गेलो वैयक्तिक 6 चेंडूमध्ये 7 धावांचे योगदान दिलं आहे. जी खऱ्या अर्थाने पार्टनरशिप करायची होती पहिल्या आघाडीच्या फलंदाजाने थोडंसं नाखुश केल्यानंतर नक्कीच पारी संभाळताना डावाला सावरत असताना 2 फलंदाजांना पाहतोय. सुधीर कोहलीने चांगली सुरुवात केली होती. 2 चौकार त्याच्या बॅटमधून नक्कीच पाहायला मिळालं होतं, परंतु जास्त वेळ तो मैदानात थांबू शकला नाही. शेवटचं षटक निर्णायक असेल. या षटकामध्ये नक्कीच जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करत असेल ती मात्र ट्रॉम्बे टीम. पहिलाच बॉल लॉब करायचा होता, फटका फसलाय, जज केलं जाईल आणि सुरेख झेल टिपत 6वा धक्का असेल ट्रॉम्बे टीमला. खूप चांगला झेल टिपला मात्र क्षेत्ररक्षक आपण लॉंग ऑफला पाहिला. अजय पाटीलला क्षेत्ररक्षण करत असताना गोलंदाजीच्या भोवऱ्यावर एक वेल एक्सपिरियन्स गोलंदाज राकेश म्हात्रेला आपण पाहतोय. सातत्यपूर्ण कामगिरी, वेल एक्सपिरियन्सच्या जोरावर कित्येक सामने या गोलंदाजाने गोलंदाजी असेल नक्कीच त्या जोरावर कित्येक सामने राकेश म्हात्रेने या टीमला जिंकून दिल्यात. तो राकेश म्हात्रे यावेळी लॉब केलाय, फटका चांगलाय, ऑन साईडला फेकून दिलाय, डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून येतोय. दॅट्स छाती केसरीची, दृष्टी गरुडाची, गती हरणाची आजचा राजा पुन्हा होणे नाही. शिवछत्रपती शिवाजी राजांना मानवंदना दिली जाते, परंतु विनोद पाटीलचं कौतुक करेन. अगदी 8व्या नंबरवर आलाय. ज्या वेगाने चेंडू डिलिव्हर झाला त्याच वेगाने मात्र प्रत्युत्तर देत चेंडूला फेकून दिलाय. सरळ सीमारेषेबाहेर येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. तर नक्कीच दिनेश पाटील यांचे बंधू उमेशजी पाटील यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. नक्कीच मोरे लॅबमध्ये कार्यरत असणारे ते उमेशजी पाटील यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. पहिल्या चेंडूवर विकेट जरूर गाडत केल्या राकेश म्हात्रेने, परंतु पुढच्या चेंडूवर मात्र राकेशला आसमान दाखवत आपले इरादे स्पष्ट करत असताना विराज पाटीलला आपण मैदानामध्ये पाहतोय. धावांचा डोंगर उभा करण्यासाठी संघर्ष केला जातोय आणि संघर्ष मात्र इथे रोखला जाईल का? संघाची धावसंख्या 6 धावेच्या मदतीने 37 अंकावर दमदार सुरुवात जरी झाली नाही, परंतु शेवट आम्ही दमदार करू हे दाखवून देत असताना पाटील 11 ट्रॉम्बे टीमला एवढ्या दूरवरून प्रवास करून अगदी वेळेवर हा संघ या स्पर्धेत दाखल झाला. त्यांचं देखील कौतुक. आणि नक्कीच जो राकेश आम्ही ठरत होता पहिल्या चेंडूवर, त्या राकेशला मात्र इथे टार्गेट केलं गेलं आहे. सुरुवात दमदार केलं आहे फलंदाजा विराज पाटीलने. अजूनही या सत्रामधील 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. किमान 4 चेंडूमध्ये 2 मायटी हिट आले तर नक्कीच एक सन्मानजनक टोटल आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगली स्पर्धा आपण आजमावतोय. आमदार चषक 2025चा हे शानदार दमदार पर्व सतीशभाई पाटील त्यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आपल्याला भरवण्याचं भाग्य लाभलं. पुढचा चेंडू गोलंदाजा राकेशचा. यावेळी लॉब करायचं होतं, फटका फसला, बॅटची लिडिंग एज, अजून एक विकेट
अजून एक दे धक्का असेल बॅटिंग करणाऱ्या ट्रॉम्बे टीमला 37 या धावसंख्येवर लागलेला 7वा दे धक्का. नक्कीच आपल्याला टीम अनाऊन्स करूया सॉरी. स्वर्गीय हरिश्चंद्रजी गडकरीची प्रतिष्ठान देसाई आणि जय हनुमान नेरे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इनिंग ब्रेकमध्ये टॉस करण्यासाठी हजर राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये जर दोन्ही संघ हजर राहिले नाहीत तर एक षटक कमी केलं जाईल. इनिंग ब्रेकमध्ये जो संघ हजर असेल, समोरचा संघ आला नाही तर हजर असणाऱ्या संघाला टॉस विन दिलं जाईल. पहिला चेंडू टाकला गेला दुसऱ्या पारीचा तर न हजर असणाऱ्या संघाला 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. पाठीमागच्या चेंडूवर षटकार आला त्यानंतर लगेचच चेंडूची लेन मात्र कमी केली. ही ओळख असते आणि हा एक्सपिरियन्स असतो खऱ्या अर्थानं. पुढचा चेंडू समोर टाकला त्याच्यावर षटकार आला त्यानंतर पुढच्या चेंडूवर लगे लेंथ कमी करत राकेश मात्रेने दावेदारी स्पष्ट केली. 1 धावे ते 1 धावेच्या मदतीने इथे फटका फसलाय बॅट्समन दिनेश पाटीलचा आणि अजून एक विकेट गारद होईल. लागलेला 8वा दे धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला. सर्वत्र महाराष्ट्रभर खऱ्या अर्थाने गौरी गणपतीचा सण अर्थात मागी गणेशोत्सव साजरा होताना पाहू शकाल. इथे मात्र थोडीशी लढखडताना पारी आपण ट्रॉम्बे टीमची पाहतोय. एक ही फलंदाज मात्र चांगली इनिंग खेळू शकला नाही परंतु नक्कीच येणारे फलंदाज डावाला सावरणारा नक्कीच डावाला गती देण्याचा प्रयत्न प्रत्येक फलंदाज मोठे फटके मारण्याचा प्रयत्नात मात्र संघर्ष करतोय. संघाची धावसंख्या आपण 38 या अंकावर पाहतोय. 4थं षटक मार्गस्थ असताना शेवटचा चेंडू असेल या षटकामध्ये राकेश मात्र होईल सज्ज. इथे मात्र चांगला फटका खेळला ऑन साईडला. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी पलटतील की नाही हा देखील प्रश्न असेल. तू मैमय होते परंतु शेवटच्या क्षणाला दुसरी धाव इथे पूर्ण होताना पाहतोय. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये पाटील 11 ट्रॉम्बे टीम जाऊन पोहोचल्या 40 या अंकावर. येणारे 30 चेंडू आणि 41 धाव्यांची गरज असेल ती जिंकण्यासाठी आई गावदेवी बेलवली टीमला. धीरजभाई गडकरी चिखले यांचं इथं आगमन झालंय. विनंती करतो आपण या क्रिकेट मंचावर यायचं आहे. आदरणीय अनंत हर्षा पाटील बेलवली यांनाही विनंती करतो आपण या क्रिकेट मंचावर यायचं आहे. आकाशजी शेळके चिंचवली हे आज आपणासोबत जोडले जातील. मयूरजी पाटील भिंगार हे कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्याला यांचा सुमधुर आवाज ऐकायला मिळेल. आकाशजी शेळके चिंचवली यांना दुसऱ्या सत्रासाठी मी आमंत्रित करतो. दरम्यान आपण करून घेऊया मान्यवरांचा सन्मान. आदरणीय काशीनाथजी मालुसरे लोणवली यांचा सन्मान संतोषजी पाटील समाजसेवक बेलवली यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. काशीनाथजी मालुसरे लोणवली आदरणीय व्यक्तिमत्व आपल्या या स्पर्धेला उपस्थित झाले. त्यांचं आपण स्वागत करणार आहोत. माननीय श्री काशीनाथजी मालुसरे लोणिवली या मान्यवरांचा आपण इथे सन्मान करतो आहोत. त्याचबरोबर आदरणीय संजयजी शेळके चिखले
यांचं इथं आगमन झालंय, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करूया. माननीय श्री संजयजी शेळके चिखले, त्याचबरोबर आदरणीय श्री धीरजजी गडकरी साहेब चिखले हे ते उपस्थित आहेत. त्यांचाही आपण या आमदार चषकामध्ये दमदार स्वागत करूया. सर्व मान्यवरांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. धीरजजी गडकरी साहेब चिखले यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. देसाई आणि नेरे, जर पहिला चेंडू टाकला गेला तर षटक कमी होईल. दोन्ही संघांचं एक एक. आदरणीय दिलीपजी दहे सर येथे उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो आपण यायचं या क्रिकेट मंचावर. देसाई आणि नेरे संघ, चला नाणेफेकीसाठी यायचंय लगेचच. सामने वेळेत सुरू झालेत, सकाळचे 6 वाजतात. नाही तर आदरणीय आशिषभाई मालुसरे यांचं इथं आगमन होत आहे, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. दहे सरांचं स्वागत करू. दहे सर यायचंय, चला लगेच आपण स्वागत करून घेऊया आपलं. आशिषभाई मालुसरे यांचं आपण स्वागत करतोय. लोणवडी एक युवा कार्यकर्ते, एक डॅशिंग व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे. आणि आतिशभाई मालुसरे यांचे बंधू शुभम दादांच्या शुभ हस्ते सन्मान करत आहोत. दत्ताजी गायकर, दत्ता भाऊ यायचंय वर स्टेजवर. आशिषभाई मालुसरे, दहे सरांचं लगेच आपण स्वागत करून घेणार आहोत. शुभम दादा युवा उद्योजक यांच्या शुभ हस्ते दहे सरांचं स्वागत करतो. घेऊन जा. त्याचबरोबर आर्य गडकरी यांनाही विनंती करतो आपण स्टेजवर यायचं आहे. दहे सरांचं स्वागत युवा उद्योजक शुभमभाई पाटील बेलवली यांच्या शुभ हस्ते केलं जाईल. जय हनुमान नेरे आणि देसाई टीम नाणेफेकीसाठी या. देसाई आणि नेरे संघ आपण इथे पोचला असाल तर नाणेफेकीसाठी यायचंय लगेचच. बघा पेनल्टी 7 संघांना आतापर्यंत आपण दिली आहे, कारण शिस्त ही कोणत्याही गोष्टीसाठी खूप महत्वाची असते. 4च ओव्हरचा सामना खेळवला जाईल. जर हा सामना दुसरी इनिंग सुरू होतीये तर 4 षटकांचा सामना खेळवला जाईल. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मांगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. श्री गणपती, गणांचा बलवानांचा अधिपती, विघ्नांचा करता आणि मंगलाचा हर्ता, अगदी गणपती बाप्पाच्या चरणी आपण नतमस्तक होऊया. आणि या सामन्याच्या आपण दुसऱ्या सत्राची ते सुरुवात करत आहोत. दरम्यानचा सामना 2 ताकदवर संघांदरम्यान. एका बाजून आपण पाहतोय ट्रॉम्बे आणि ट्रॉम्बेच्या विरोधामध्ये खेळत असताना अगदी बेलोली या संघाला आपण पाहतोय. सेकंड हाफचा खेळ, टार्गेट आहे 41चं. त्या टार्गेटला अगदी आता फेस करत असताना मैदानाच्या आतमध्ये संघ मैदानाच्या आतमध्ये तयारी करत असताना पहिल्या हाफमध्ये जी फलंदाजी झाली त्यामध्ये एकूण 40 धावा बनवल्या 30 बॉल्समध्ये. म्हणजे कमी धावांपर्यंत थांबवलं ते म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या पहिल्या हाफमधील ट्रॉम्बे संघाला. आणि आता त्या धावा डिफेन्स करायच्यात या उद्देशानं उतरले असता सुरुवात चांगली केली आहे गोलंदाज शुभम पाटीलनं. टॅप करायचा प्रयत्न आहे ऑफसाईडच्या दिशेमध्ये. पॉईंटमधून आपण बॉल पाहतोय जात असताना फिल्डर आहे तिकडे, चांगले फिल्डिंग पाहायला मिळते. सिंगल आणि डबलवरती जास्तीत जास्त चांगलं फोकस द्यायचाच प्रयत्न आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि चांगलं क्रिकेट, कारण विकेट वाचून खेळणं तेवढंच महत्त्वाचं आहे. लिमिटेड एडिशन्समध्ये आपण पाहतो ज्यावेळेला स्पर्धा खेळल्या जातात त्यावेळेला विकेट वाचवायचा हा प्रयत्न होतो खास करून. आणि इथे अक्षरशः तोच प्रयत्न आहे. त्यांना माहिती आहे रनचेस थोडी छोटी आहे आणि त्याच उद्देशाने ते चाललेले आहेत. अजय पाटील आणि आकाश पवार हे 2 फलंदाज. ओ द विकेट.
हलक्या त्यानं कट केलाय, लेट कटचा फटका थर्डमॅनच्या दिशेमध्ये. फिल्डर सेकंड स्लिप मधून ट्रॅव्हल करतायत बॉलला अडवण्यासाठी. मायग्रेशन चांगलं झालंय, प्रवास चांगला झालाय, परंतु दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं की धावा घेण्यासाठी फलंदाज देखील तेवढेच सक्षम ठरलेत. जरूर 4 धावांपासून या बॉलला जाण्यापासून अडवलं. पुढचा जो प्रवास आहे त्यामध्ये 2 धावांपासून वंचित ठेवू शकणार नाहीयेत, त्यामुळे 2 धावा जरूर मिळतील इथे आणि 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. टीमच्या फलकाला नवा आकार मिळतोय. एकूण धावा धावफलकावरती 3 इथे रेखाटले जातात. 3 रन्स. कांचन पालकर सर आपल्यासोबत एक चांगले जनसामान्यामध्ये आपण पाहतोय ज्यांची समाजसेवक म्हणून वर्णे, खास करून मग उपसरपंच हे पद आपण पाहतोय जनतेनं अगदी निवडून दिलेलं हे व्यक्तिमत्व. आणि तेवढंच नाही, आता इथे आपण पाहतोय क्रीडा क्षेत्रामध्ये देखील तेवढंच अग्रगण्य नाव. सर्वाधिक आपण पाहिलं तर पसंतीचा समालोचकांसह आपण पाहिलं तर मग गुणलेखक कोण असेल तर कांचनदादांचं नाव आवर्जून येतं. शक्ती चषकामध्ये आपण मुंबईसारख्या एका बलाढ्य स्पर्धेमध्ये ज्यांचं गुणलेखन पाहिलं, आज आमदार ट्रॉफीमध्ये आपल्यासोबत आहेत, त्यांचं आपण स्वागत करू. त्यानंतर मयूर असतील, आमचे बिंगारचे गीतेश असतील, अजिवली चाणी, त्यासोबत परशुराम सर असतील. या सर्वांचं आपण इथे नक्कीच पुन्हा एकदा स्वागत करत मैदानाच्या आतमध्ये जाऊन मिसफील्ड झाल्या तिकडे ट्रॉम्बे संघाच्या खेळाडूंकडून. आधीच धावा कमी आहेत आणि त्यामध्ये या चुका घडणं मान्य नाहीयेत संघाला. धावा येतील 4 आणि आलाय हा चौकार. चेक. याच दरम्यान दोन्ही संघ येथे उपस्थित होत आहेत. मात्र दोन्ही संघांसाठी सूचना आहे. नियम 4 षटकांचा सामना खेळवला जाईल. त्या दरम्यान शुभम पाटीलचं षटक आपण पाहिलं. पहिल्या क्रमांकाचं 7 धावा, इकॉनॉमिकल स्पेल. त्यामध्ये आपण एक बॉलवरती खरं तर मिसफील्ड होताना देखील पाहिली होती. त्यामुळे धावा ज्या आहेत त्या आता इथून जरूर आपल्याला वाहताना पाहायला मिळाल्या. परंतु तरी मी म्हणेन की हे षटक जे आहे ते षटक संघासाठी तेवढंच निर्णायक असणार आहे, कारण इकॉनॉमिकल स्पेल येणं संघासाठी तेवढंच किफायतशीर आहे. टीमची धावसंख्या जी आहे ती 7 वरती जाऊन पोहोचली. विराज पाटीलला प्राचारण केलं जातं ट्रॉम्बे टीमकडून. लोव फुल टॉस बॉल गॅप मधून काढायचा आहे. अगदी आपण पाहतोय 2 फिल्डरच्या मधोमधून लॉक ऑफ मधून ट्रॅव्हल केलंय आणि 1 बाउन्स ओव्हर द टॉप, चौकार. क्या बात आहे, काय फटकेबाजी बा. अगदी मैदानाच्या आतमध्ये आता मात्र आक्रमक बनलाय. घरेलू मैदान आहे, खास करून टीम बेलोलीचं. आणि आज घरेलू मैदानावरती घरेलू नुसके आजमावत खेळ होत आहे. अजय पाटील सह आकाश चोरगे 2 फलंदाज आहेत. एकानं 4 मध्ये 5चं योगदान दिलंय तर एक 3 मध्ये 6चं योगदान देतोय. 23 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 30 धावांची अजूनही जिंकण्यासाठी बेलोली संघाला गरज आहे. अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न होता. अगदी आपण पाहिलं की पूर्णपणे बॉडीचा वेट पायांवरती ट्रान्सफर केला होता आणि त्यानंतर थोडेसे मागे गेले होते. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न राहिला. बॅट आणि बॉलमध्ये तेवढं चांगलं संपर्क नाहीये. 1 धाव जरूर मिळते त्यांना. एका धावेने धावफलक पुढे जाईल. दुहेरी अंकामध्ये 12 धावा बिना गड्याचा मोबदला आहे. 12 रन्स आपण धावफलकावरती पाहतोय. 5 मध्ये 6चं योगदान. दोन्ही खेळाडूंचं आपण पाहतोय 6-6च्या मदतीने खेळतायत. 12 धावांची भागीदारी पाहायला मिळते. भागीदारीला क्रिकेटमध्ये खूप मोठी किंमत आहे आणि भागीदारी सजवणं फार तर खूप कमी खेळाडूंना जमतं. आणि ज्या वेळेला आपण पाहतो की विकेट डिस्ट्रॉय होतात, फलंदाज डॉमिनेट होतात, तिथून मग दबाव तंत्र पाहायला मिळतात. आणि त्यामध्ये ही भागीदारी करण्यामध्ये आकाश चोरगे आणि अजय पाटील हे 2 फलंदाज तेवढेच निष्णात पटाईत आहेत. या बॉलवरती देखील आपण पाहतोय पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेशन मध्ये सातत्यपणा टिकवून ठेवलाय. 1 धाव येते. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. टीमच्या टोटलला नवा आकार मिळतोय. संघ जाऊन पोहोचलाय 13 या आकड्यावरती. ओव्हर द विकेटनं वेगवान बॉल टाकायचा प्रयत्न आहे. जबरदस्त गोलंदाजी. कमबॅकिंग षटक राहिलं पाहिजे. इकॉनॉमिकल स्पेल आला पाहिजे. या गोष्टीवरती विराटचं पूर्णपणे लक्ष केंद्रित, ध्येयावरती लक्ष आहे आणि त्यांना माहिती आहे धावा वाचवणं किती महत्वाचं आहे. कारण मग ज्या वेळेला अंतिम क्षण येईल त्या क्षणामध्ये कदाचित राहिलेल्या 8 ते 9 धावा देखील निर्णायक ठरू शकतात. परंतु दुसऱ्या बाजूनं दबाव पडू देणार का हाही प्रश्न आहे. आणि दबाव झेलेल तो
गावदेवी बेलवलीचा अजय कसलाच. अजय मैदानाच्या आतमध्ये आता खुंकार होतोय, विस्फोटक बनलाय, षटकार ठोकलाय, सिक्सर. क्या बात आहे, अप्रतिम धून. SDC साऊंड सर्व्हिस यांची ही सर्व ओळख आहे खास करून. आणि इकडे आपण जर पाहिलं मैदानाच्या आतमध्ये अगदी अजयची फलंदाजी, हल्लाकल्लोळ फलंदाजी, या फलंदाजीनं अगदी बेलवली वासियांचं मन जिंकलेलं आहे नियमितपणे. 5 बाईक नुसत्याच या खेळाडूच्या नावावरती जमा नाहीयेत. अगदी आपण पाहतो बायकर मॅन खेळाडू आहे टीमचा. 19 झाले धावफलकावरती धावा, पाठला करायचं 41चा. येणाऱ्या 19 मध्ये 22 धावांची गरज आहे. चला दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे, लगेचच नाणेफेक करून घ्यायची आहे. रन्स 19 धावा असताना या बॉलवरती आता मात्र कुठेतरी थोडंसं थांबवलं गेलं. येणाऱ्या 18 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. 22ची गरज आहे. टॉससाठी या दोन्ही टीमला विनंती आहे, पण टॉससाठी आपण रिपोर्टिंग करायचे. जास्त वेळ विलंब नको, कारण ऑलरेडी 2 षटकं होऊन गेलेले आहेत. त्यामुळे थोडंसं आपल्याला आपण कॉपरेट करायचं आहे, ही विनंती आहे. अजय पाटील आणि आकाश सोरगे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ताकदवर खेळत. खास करून त्यांच्या ताकदीचा अंदाज बांधणं एवढं सोपं नसणार आहे. प्रचंड ताकदवर फलंदाजी त्यांची. अनेक मैदानांमध्ये आपण पाहिलं की या फलंदाजांची फलंदाजी पाहणं आणि ते पाहण्यासाठी अनेक सारा प्रेक्षक वर्ग आवर्जून त्या स्पर्धांना हजेरी लावत असतो. आणि म्हणूनच एक चांगली प्रतिभा आपल्याला पाहायला मिळते या टीमची. गावदेवी बेलवली संघाला 22 धावा अजूनही बनवायच्या आहेत येणाऱ्या 18 बॉल्समध्ये. काय घडेल काय बिघडेल, जादूच्या आकड्यांचा खेळ. ज्या खेळानं तुम्हाला सर्वांना वेळ लावलेला आहे तो हा खेळ अर्थातच टेनिस क्रिकेट. अगदी आपल्याला रोजगार देण्यापासून ते आपल्याला टेन्शन थकांपासून दूर ठेवणारा खेळ अर्थातच टेनिस क्रिकेट. आणि त्याच टेनिस क्रिकेटचा आज आपण इथे मनसोक्त आनंद घेतोय. हो द विकेट. दांडीगुल यष्टी उद्ध्वस्त, आल्या आल्या खुंखार बनलाय. शुभम पाटील दुसऱ्यांदा षटकासाठी प्राचारण केलं असताना या वेळेला आकाशचा मात्र काढता पाय केलाय. अगदी यष्टी वाकवली आहे तिकडे. बॅट्समनला मात्र बाद केलं जात आहे का टीम गावदेवी बेलवलीला. आपण पाहतोय की आदरणीय सुरेशजी पाटील ग्रामपंचायत सदस्य चिखले गाव सांगडे यांचं आगमन होतंय आणि तसेच आमचे बंधू हेमंतजी पाटील सांगडे यांचं आगमन झालंय. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक या क्रिकेट मंचावर स्वागत. चला नाणेफेक करून घेणार आहोत आपण. दोन्ही संघ देसाई आणि नेरे. सुपर्ब, अप्रतिम गोलंदाजी. बॅकअप कसं असावं याचं उत्तम उदाहरण. माहिती आहे त्यांना दबाव तंत्रामध्ये फलंदाजी करणं थोडंसं कठीण होत असतं. त्यामुळे धावा चेस करणं एवढं सोपा निर्णय नाही आहे. आणि बरे हा सामना जो आहे तो लोएस्ट स्कोरिंग सामना आहे. परंतु लोएस्ट स्कोरिंगचे सामने आपण पाहिलेत जे निर्णायक ठरलेले आहेत. मग 1983चा वर्ल्ड कप आपल्याला माहितीच आहे, त्यामध्ये एक उत्तम उदाहरण. 183 धावा झाल्या होत्या. कपिल सरांनी एक छोटीशी टीम मीटिंग घेतली आणि त्या टीम मीटिंग मध्ये सांगितलं संपूर्ण खेळाडूंना की चला 183 धावा, चलो 183 रन जीतने के लिए काफी नहीं लेकिन लढने के लिए काफी है. आणि त्यावेळेला आपला भारत संघ असा लढला होता की भारतामध्ये पहिला विश्वचषक आला होता. त्यामुळे लोएस्ट स्कोरिंगचे सामने तेवढेच निर्णायक असतात, हे सर्वांना माहिती आहे. हाल हेलिकॉप्टर गोपनीसारखी बॅट फिरवली आहे फिल्डरच्या डोक्यावरतून लॉंग ऑनच्या दिशेमधून. चेंडू सीमारेषा बाहेर. फंटास्टिक चौका. सुपर्ब अटॅक, ब्युटिफुल फलंदाजी. दबाव झेलायचा नाहीये या उद्देशानं 16 मध्ये अजूनही 18 धावांची गरज आहे. शुभम पाटील वरती जबाबदारी आहे टीमची. बॅकफुटला जाऊन खेळलेत. या गोष्टींसाठी परिचयित आहेत आकाश पवार. अगदी आपण पाहतो त्यांचा पसंतीचा स्ट्रोक खेळला, बिझनेस एरियामध्ये संपर्क साधलाय आणि 4 धावांसाठी अजून एक फंटास्टिक चौका. चला स्पीडअप करा. मैदानाच्या आतमध्ये आपण लक्ष केंद्रित करूया. 27 झालेत, 1 गड्यांचा मोबदला आहे. 15 मध्ये 14 आता.
समीकरणामध्ये चेंजेस घडत आहेत. वाईटचा इशारा पंचांचा इशाराला व्हाईट बॉल. अगदी शाहरुख खानच्या स्टाईलनं आपण इथे पाहतोय यावेळेला हा इशारा पोहोचवलाय. एका धावेनं ॲडिशनल धाव आता मात्र टीमच्या टोलमध्ये ऍड केली जाईल. 28 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. 1 गड्यांचा मोबदला आहे. गावदेवी बेलवली आणि पाटील 11 ट्रॉम्बे हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. शुभम पाटील ओव्हर द विकेटनं गोलंदाजी खोला टाकायचा प्रयत्न. ऑन साईडला खेळलेला स्ट्रोक आपण पाहतोय. फिल्डर आहेत लॉंग ऑन मध्ये. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. काऊ कॉर्नरच्या रिझन मध्ये एक खेळाडू, त्यानंतर एका खेळाडूला आपण पाहतोय मिड विकेट मध्ये तैनात केलाय. अगदी मग एक खेळाडू पॉइंट मधून आपण पाहतोय या कव्हरच्या रिझन मध्ये आहे आणि एक लॉंग ऑफ. अशा प्रकारचा आपण पाहतोय या फिल्डिंग सेटअप. पूर्णपणे आपण जर विचार केला थोड्याशा वेगळ्या रणनीतीसह मैदानाच्या आतमध्ये अंदाज बांधला जातोय फिल्डिंगचा. मग त्यामध्ये लॉंग लेग थोडं आतमध्ये घेतलंय. त्यावेळेला टॅपिंग क्रिकेट केलं जाईल. हॅमर केलंय बॉलला. फिल्डर आहेत. पुन्हा एकदा त्याच फिल्डरकडे बॉल. त्याच दिशेनं मारण्याचा प्रयत्न. एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये आणि मुळात फरक पडत नाहीये त्यांना देखील, कारण त्यांना माहिती आहे आता बॉल टू रनचं समीकरण आहे आणि या खरं तर समीकरणामध्ये आपण निर्णायक क्षणापर्यंत अगदी विजयाच्या समीप पोहोचलेलो आहोत आणि त्याच उद्देशानं पुन्हा एकदा उंच खेळायचा प्रयत्न राहिलाय. बैठक स्ट्रोक मारलाय. फिल्डर आहेत. रन्स घेत असताना आपण पाहू शकतो एका क्विक सिंगलनं पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेशन मध्ये सातत्यपणा जो आहे तो टिकवला जातोय. संघाची धावसंख्या 31 या आकड्यावरती, जिकडे 1 गड्याचा मोबदला पाहायला मिळालाय. 12 बॉल मध्ये आता 10 रन्सची गरज आहे टीमला जिंकण्यासाठी. आकाश पवारसह अजय पाटील हे दोन फलंदाज. 9 मध्ये 13चं योगदान अजयने दिलंय. षटक क्रमांक 3 संपुष्टात आले. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर एकूण धावा 31. 10.33च्या सरासरीनं फलंदाजी करत असताना 1 गड्याचा मोबदला गावदेवी बेलवली या संघानं मोजलाय. तर नक्कीच प्रमोददादा म्हात्रे यांना विनंती आहे की आपण यायचं मंचावरती. देसाई संघाचे एक चांगले विस्फोटक फलंदाज राहिलेत. अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं की त्यांचा क्रिकेट तेवढाच चांगला आणि आताही आपण पाहतोय तशाच प्रकारचा खेळ त्यांचा नियमितपणे आपण पाहत असतो. मी त्यांना विनंती करेन या आपण मंचावरती आणि मंचावरती येऊन आपण विराजमान व्हायचं आहे. 31 रन्स 1 गड्याचा मोबदला आपण पाहतोय. संघाच्या खात्यामध्ये लागलेल्या धावा आपल्याला जरूर पाहायला मिळाल्यात. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 10 धावांची गरज आहे टीमला. पुढचा प्रवास कसा होईल याकडे सर्वांचं लक्ष. हे निर्णायक षटक असेल टीम ट्रॉम्बेसाठी आणि गावदेवी बेलवलीसाठी देखील. इथून जर दबाव टाकण्यामध्ये यशस्वी झाले तर मग जो पुढचा प्रवास आहे त्यामध्ये कदाचित शेवटच्या षटकामध्ये देखील लढण्यासाठी ताकद त्यांच्याकडे निर्माण होईल. उडण्याची जी क्षमता आहे ती त्यांना मिळेल. त्यामुळे तिथे काहीतरी वेगळं करावे लागेल दिनेश पाटीलला. लिडिंग एज घेऊन फिल्डर आहेत. झोकावून दिलं होतं बॉल पर्यंत. एक्सपिरियन्सिव्ह खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 40+ खेळाडू आपण पाहतोय. ते म्हणतात ना एक तरी 40+ खेळाडू मैदानामध्ये अगदी आपल्या सोबत हवा. मग त्यांचं जे गायडन्स आहे ते आपल्याला नियमितपणे फायदेशीर ठरतं. अगदी आपण पाहतो 40+ खेळाडू आहेत आणि त्यांची चांगलं इफर्ट दाखवलाय. एखाद्या तरुणाला लाजवतील. पहा काय इफर्ट होते मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल आहे. यावेळचा बॉल फटका चांगला खेळलाय. ना रुके पैर कभी ना हमने हिम्मत हारी है, जज्बात जीतने का. अजय पाटील की लढाई जारी आहे. अगदी अटॅक चढवत असताना हात ठोकलाय. शानदार षटकार. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न. अजून एक यशस्वी डाव बांधलाय आणि या मॅचला मात्र आपल्या खिशात घातलंय ते गावदेवी बेलवली या संघानं. 11 मध्ये 23 धावांची विस्फोटक इनिंग अजय पाटीलची पाहायला मिळाली आणि अगदी हा सामना आता आपण पाहतोय एक हाती जिंकलाय. घरच्या मैदानावरती खेळत असताना गावदेवी बेलवली या संघानं. ट्रॉम्बे संघाला मात्र पराभव पत्करावा लागतोय. परंतु लांबचा प्रवास आज आपण पाहतोय निश्चित करून या स्पर्धेमध्ये आपण खेळत, त्याबद्दल तुमचं देखील मनपूर्वक आभार आहे आणि विजेत्या संघाचं अभिनंदन. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अजय पाटीलला इन्व्हाइट करू आम्ही की आपण यायचं. अष्टपैलू कामगिरी झाली आहे आणि या मॅच मधून आम्ही त्यांना इन्व्हाइट करतो की आपण मॅन ऑफ द मॅच हे प्राइज घेण्यासाठी आपण यायचंय. गावदेवी बेलवली आणि पाटील 11 ट्रॉम्बे हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात होते. गावदेवी बेलवली संघानं सामना जिंकलेला आहे. दोन्ही 9 विकेट्स 9 गडी राखून पुढील फेरीमध्ये आपण त्यांना पाहतोय ते दाखल झालेत. चला आपण स्वागत करून घेऊया आदरणीय सुरेशजी पाटील ग्रामपंचायत सदस्य चिखले यांचा. दोन्ही संघांच्या दरम्यान नाणेफेक करून घ्यायचे लगेचच